अ, पंढरपूरला येऊन गेले. पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी एक तिसरी सूची म्हणून जी जाहीर केली होती, तर ती नेमकी काय आहे? त्याविषयी जर मला थोडीशी तुमच्याकडनं अधिक माहिती मिळाली तर बरं होईल. डेबे साहेब, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. तिसरी सूची काय आपण ते बघू आज. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये आरक्षण देण्यासाठी 2 सूची केल्या, शेड्यूल फर्स्ट आणि शेड्यूल सेकंड. शेड्यूल फर्स्ट मध्ये संपूर्ण राज्यांच्या राज्यवाईज मागासवर्गीयांची यादी त्यामध्ये दिलेली आहे. शेड्यूल कास्ट ज्याला आपण म्हणतो. सेकंड शेड्यूल पार्ट 2 ज्याला आपण म्हणतो, दुसरी सूची म्हणतो, त्याच्यामध्ये प्रत्येक भारतातील जी राज्य आहेत त्या राज्याची आदिवासींची यादी त्या ठिकाणी दिलेली आहे. घटनेमध्ये मुळात 2च सूच्या आहेत. आता घटनेत तिसरी सूची तयार करायची म्हटलं तर मग घटना बदल करावा लागेल. आणि घटना बदल करायची म्हणजे 2/3 बहुमत लागतं खालच्या हाऊसला आणि वरच्या हाऊसला लोकसभेमध्ये. आपण जर पाहिलं आणि घटना बदल करून निवड होणार नाही तर भारताचा प्रत्येक राज्याचा अभ्यास करावा लागेल. मग त्यामध्ये कुठला समाज ह्या तिसरी सूचीमध्ये टाकायचा, कुठला नाही टाकायचा, त्याचा अभ्यास करायचा. म्हणजे याला अजून 50 वर्ष जातील, त्याच्यामध्ये भांडणं होतील की आम्हाला टाकाय म्हणणार टाकू नका. म्हणजे हा सगळा प्रश्न अगदी लेंदी प्रश्न आहे आणि ते होणं जवळपासच्या काळामध्ये मला वाटतं शक्य होत नाही. तिसरी सूची ही मागणी योग्य नाही आणि ती होणार नाही, कारण घटनेमध्ये 2च सूची आहे. तिसरी सूची करायचं हे अवघड आहे, घटना बदल करावा लागेल. तर धनगर समाजाचा जो प्रश्न आहे, साधा धनगड ऐवजी धनगर अशी जर दुरुस्ती करायची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्राला केली आणि केंद्राने जर त्याच्यामध्ये खालच्या हाऊसला साध्या मताने बिल ठेवून जर पास केलं आणि केंद्राचा शासन निर्णय जर निर्गमित केला तर हे काम सोपं आहे आणि होण्यासारखं आहे. सर, इतर राज्यांमध्ये धनगर समाजाची जी परिस्थिती आहे ती कशा प्रमाणात आहे आणि तिथं त्यांना कशा प्रमाणात त्याचं आरक्षण मिळालेलं आहे का? मध्यंतरी 2002 साली जे वाजपेयी सरकारने अमेंडमेंट ऍक्ट 2002 हा पार्लमेंटमध्ये पास केला, त्यामध्ये बिहार आहे, ओरिसा आहे, झारखंड आहे, ह्या 3 राज्यामध्ये धनगर समाजाला सुविधा लागू केलेल्या आहेत. आदिवासींच्या सुविधा मुळातच ओरांची समकक्ष जात भारतामध्ये एकच असू शकते. मानववंश शास्त्रज्ञानुसार की 2 असू शकत नाही ना. ओरांची समकक्ष जात पूर्ण भारतामध्ये धनगरच आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा धनगरच आहे. फक्त धनगरच्या ऐवजी धनगड झाले म्हणून ती धनगड ही दुरुस्ती केली पाहिजे म्हणून आणि सुविधा दिल्या पाहिजे. आता आपण उत्तर प्रदेशचा जर विचार केला, उत्तर प्रदेशमध्ये ही जमात शेड्यूल कास्टमध्ये टाकलेली आहे. उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा धनगर समाजाला सवलती मिळतात. आता ह्या प्रत्येक राज्याचा अभ्यास करून अनटचेबिलिटी, राहणीमान याच्यावर तेथे राज्य निर्णय घेत असतं आणि मग शेड्यूल कास्टमध्ये टाकायचं की शेड्यूल ट्राईबमध्ये टाकायचं हा त्याचा ही समिती असते, त्याप्रमाणे केंद्र शासन निर्णय घेते. इतर राज्यात ऑलरेडी टाकलेले आहे. महाराष्ट्रात सुद्धा ऑलरेडी 56 सालीच टाकलंय, परंतु शब्दाचा बदल झाल्यामुळे सवलती मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. हे आरक्षण जर आपल्या समाजाला जर मिळालं तर त्याला काय फायदे होतील? कशा प्रकारची प्रगतीसाठी किंवा ह्याच्यासाठी त्याचा काय नेमका फायदा होईल? आता सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त NTG प्रवर्ग तयार केलेला आहे महाराष्ट्र शासनाने. हा फक्त शैक्षणिक दृष्ट्या आपल्याला 3.5% रिझर्वेशन मिळतं. परंतु हे जर मूळ आदिवासीच्या ग्रुपमध्ये गेले तर त्यांना भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये यांना 7%चं रिझर्वेशन अवेलेबल होऊ शकतं आणि केंद्राच्या ज्या सुविधा आहेत त्या संपूर्ण मिळू शकतात. या समाजाची उन्नती होऊ शकते आणि हा मूळ प्रवाहामध्ये समाज यायला मदत होऊ शकेल असं मला वाटतं. खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की भारत हा 2025 साली जगामध्ये प्रगत राष्ट्र म्हणून उदयास येईल, परंतु जोपर्यंत भारतामधील हा मागास समाज आहे हा मूळ मुख्य प्रवाहामध्ये येत नाही आणि मागास राहिलेला समाजची प्रगती होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं भारत प्रगत होईल असं मला वाटत नाही. भारताची जर प्रगती करायची असेल तर हा मागास राहिलेला समाजाला सुद्धा प्रगती केली पाहिजे. त्यांना शैक्षणिक, राजकीय, आर्थिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, सवलती दिल्या पाहिजे, सामाजिक न्याय दिला पाहिजे, सत्तेत सहभागी करून घेतलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं हा सामाजिक न्याय होईल आणि खऱ्या अर्थानं भारत प्रगत राष्ट्र म्हणून एक जगामध्ये उदयास येईल असं मला वाटतं. खिमनार पाटील सर, आज तुम्ही आम्हाला भेटलात आणि या समाजाविषयी जी चांगली माहिती दिली त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद.